7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। एक तर आपल्या सर्वांना माहित होतं ही लाडकी बहीण योजना लागू करत असताना आर्थिक दृष्टिकोनातून या योजनेसाठी निधी हा मिळणं तसं अवघड होणार आहे। पण इलेक्शनच्या काळामध्ये महिन्याचा 2 महिन्याचा 3 महिन्याचा निधी हा ॲडव्हान्स मध्ये महिलांच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिला। शेवटी गरीब महिला असल्यामुळे त्यांना तो निधी हातामध्ये आल्यामुळे नक्कीच मनामध्ये कुठेतरी परिवर्तन होऊन त्यांनी आज जे सरकार सत्तेत आहे त्यांना इलेक्शनमध्ये सहकार्य केलं, पाठबळ दिलं। पण दुर्दैव असं या शासनाचं लक्ष शासन चालवण्यावर नसल्यामुळे त्याच्याचबरोबर आपल्याला अर्थकारण कसं योग्य पद्धतीने सांभाळता येईल हे कदाचित इथं असणाऱ्या नेत्यांना कळत नसावं आणि त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी असेल, समाज कल्याणचा निधी असेल, इतरही सर्व विभाग PWD पासून सगळ्या विभागाचा निधी फक्त एका योजनेसाठी त्या ठिकाणी दिला जातोय। आणि तो निधी देत असताना सरकार काय करतंय तर 8.5 महिलांचं नावं तर कमीच केली आहेत, पण येत्या काळामध्ये तुम्हा सर्वांना बघायला मिळेल अधिवेशनात हा मुद्दा मांडला 22 महिलांची नावं कमी केली जातील। त्याच्याच बरोबर जे संजय गांधी निराधार योजना आहेत नाहीतर ज्या अशा गरीब महिलांना योजना पूर्वीपासून सुरू होत्या त्यांना आता नोटिसेस आलेले आहेत की तुम्ही तुमचा जो याचा आर्थिक जे तुमचं उत्पन्न आहे त्याचं जे आजचं सर्टिफिकेट आहे लेटेस्ट सर्टिफिकेट द्या आणि ते जर तुम्हाला देता येत नसेल तर मग तुम्हाला ती योजना मिळणार नाही। म्हणजे पूर्वीच्या महिलांच्या योजना सुद्धा अप्रत्यक्षपणे आता हे सरकार बंद करत चाललंय आणि आज विविध योजनेचा विविध विभागाचा निधी जर वळवला जात असेल तर त्या विभागामध्ये जसं आदिवासी समाज कल्याण त्याच्यावर अवलंबून असणारे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना तो निधी तिथं मिळत नाही, शेतकऱ्याला मिळत नाही, कष्टकऱ्याला म्हणजे अतिशय एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या सरकारमध्ये त्या ठिकाणी आहे। आणि अनागोंदी असल्यामुळे आणि लक्ष सरकारचं नसल्यामुळे याच्यामध्ये अडचण कोणाची होत असेल तर फक्त सामान्य लोकांची अडचण त्या ठिकाणी होते। लॉ प्रमाणे जेव्हा एक लॉ बनवला गेला आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला होता आणि आदिवासी समाज जो पिछडा राहतो नाहीतर आर्थिक दृष्टिकोनातून नाहीतर दुर्गम भागामध्ये हे सर्व लोक राहत असल्यामुळे त्यांच्यावर रस्ते जात नाहीत, आरोग्य सेवा जात नाही, यासाठी आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेऊन एक वेगळा निधी लोकसंख्येप्रमाणे आरक्षित करून तो निधी आदिवासी समाजासाठी वापरण्यात यावा असा त्या काळामध्ये 30 वर्षापूर्वी आदेश आणि निर्णय त्या ठिकाणी घेतला होता। त्याच्याबरोबर समाज कल्याणचा विषय आहे। पण हे सगळं होत असताना दुर्दैव असं की तो निधी तिथं न दिल्यामुळे तिथं लागणारी जी सेवा आहे, आरोग्य सेवा असू द्या नाहीतर लहान मुलांचं जे काही पौष्टिक आहार जे पोचायला पाहिजे ते तिथं पोचत नाही आणि त्यामुळे तिथे असणाऱ्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण सोसावी लागते। आणि तुम्ही सर्वांनी समजून घ्या की आपल्या सर्वांसाठी ज्यांच्याकडे आर्थिक बरी परिस्थिती आहे एखाद्या वर्षी अडचण आली तर आपण FD चे पैसे वापरू शकतो, मित्र परिवाराला सांगू शकतो, पण त्या योजनेतून आदिवासी समाज, SC समाज हे जे दुर्बल समाज आहे त्यांच्यापर्यंत जर तो आर्थिक लाभ नाही पोहोचला, जर पौष्टिक आहार नाही पोहोचला, त्याच्यामध्ये लहान मुलांचं महिलांचं आरोग्य नाही तर कुठलीही अडचण जर आली तर त्यातून ते बाहेर निघू शकत नाही। त्यामुळे सरकारला विनंती आहे कृपा करून हा निधी वळवावळवी करू नका, उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी तुम्ही तिथं प्रयत्न करा आणि जो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे तो मात्र तुम्ही जर बंद केला त्यातून 40,000 कोटी रुपये या राज्य सरकारला मिळतील जे आपल्याला आपल्या लाडक्या बहिणींना त्या निधीचा वापर हा योग्य पद्धतीने करता येईल।